हॅलो स्टुडंट्स, आज आपण फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट बघत आहोत. लास्ट लेक्चरला आपण या टॉपिकमध्ये मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट हा पार्ट बघितला होता. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंटमध्ये आपण दोन मेथड्स बघितल्या होत्या. फर्स्ट मेथड आपण बघितलेली आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि सेकंड मेथड बघितली होती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला दोन अकाउंट प्रिपेअर करायचे असतात. फर्स्ट अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट आणि सेकंड आहे करंट अकाउंट. आणि त्याचप्रमाणे जी सेकंड मेथड बघितली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, त्या मेथडमध्ये आपल्याला फक्त ओन्ली वन अकाउंट प्रिपेअर करावं लागतं, कॅपिटल अकाउंट. आणि त्याचप्रमाणे या अकाउंटचे फॉर्मॅट आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. आता मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट यावर डिपेंड आपण या लेक्चरला त्याचं एक्झाम्पल फर्स्ट बघणार आहोत. तर एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल फर्स्ट, आनंद अँड भरत आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ 2:3. या प्रॉब्लेममध्ये या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दोन पार्टनर्स दिलेले आहेत, आनंद आणि भरत, आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला किती सांगितलेला आहे? 2:3 सांगितलेला आहे. 1st April 2019, the capital balance are Anand ₹60,000 and Bharat ₹30,000. 1 एप्रिल 2019 म्हणजेच हा आपल्याला या दोन्ही पार्टनरचा काय दिलेला आहे? ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. 60,000 आनंदचा दिलेला आहे आणि भरतचा आपल्याला 30,000 दिलेला आहे. Their drawing are ₹12,000 and ₹10,000 respectively. आनंदने किती ड्रॉइंग्स विड्रॉ केलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे? 12,000. आणि भरतचं किती ड्रॉइंग सांगितलेलं आहे? 10,000 सांगितलेलं आहे. ॲज पर द ॲग्रीमेंट पार्टनर्स आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ॲग्रीमेंटनुसार पार्टनर्सला किती % इंटरेस्ट द्यायचा आहे म्हणून सांगितलेलं आहे? कॅपिटलवर 10% द्यायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज टू बी चार्जड ॲट 12% पर ॲनम. आणि ड्रॉइंग्सवर इंटरेस्ट आपल्याला किती चार्ज करायला सांगितलेलं आहे? 12% पर ॲनम. नेक्स्ट स्टेटमेंट बघूयात. आनंद गेट सॅलरी ऑफ ₹2,500 पर मंथ. आनंदला किती सॅलरी दिली आहे? 2,500 सॅलरी मिळत आहे, ते पण प्रत्येक महिन्याला. अँड भरत इज इंटायटल टू गेट कमिशन ॲट 3% ऑन द नेट सेल्स विच ₹5 लाख. आणि भरतला काय दिलं जात आहे? कमिशन, ते पण 3% नेट सेल्स, म्हणजे 5 लाखावर त्याला 3% कमिशन हे दिलं जात आहे. दी फर्म्स प्रॉफिट इज ₹60,000. फर्मला किती प्रॉफिट झाला आहे म्हणून सांगितलेलं आहे? 60,000. प्रिपेअर्स पार्टनर कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अंडर. आपल्याला या एक्झाम्पलमध्ये काय प्रिपेअर करायचं आहे? पार्टनर कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. आणि ते कोणत्या मेथडनी प्रिपेअर करायचं आहे? दोन्ही मेथडनी प्रिपेअर करायचं आहे, फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर आपण बघूयात सोल्युशन. आपल्याला हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दोन्ही मेथडनी आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, जे की फर्स्ट मेथड आहे आपली फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये कंपल्सरी आपल्याला दोन अकाउंट प्रिपेअर करायचे असतात. फर्स्ट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सेकंड आहे पार्टनर्स करंट अकाउंट. त्याप्रमाणे आपण इथे फॉर्मॅट प्रिपेअर केलेला आहे. फर्स्ट मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. त्यामध्ये फर्स्ट अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फॉर्मॅट आपण इथं प्रिपेअर केलेला आहे. डेबिट साईडला पर्टिक्युलर्स दोन पार्टनर आहेत, आनंद ₹, भारत ₹. आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स आनंद ₹, भारत ₹. आणि त्यानंतर सेकंड अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे पार्टनर्स करंट अकाउंट. त्यामध्ये पण आपण डेबिट क्रेडिट साईड फॉर्मॅट तयार केलेला आहे. पर्टिक्युलर्स आनंद भारत, पर्टिक्युलर्स आनंद भारत. आणि त्यानंतर आपल्याला सेकंड मेथडने सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आणि सेकंड मेथड कोणती सांगितलेली आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्यामध्ये फक्त आपल्याला एकच अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याचा सुद्धा फॉर्मॅट आपण इथे खाली प्रिपेअर केलेला आहे. डेबिट साईड पर्टिक्युलर्स आनंद ₹, भारत ₹. आणि क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स आनंद ₹, भारत ₹. तर आपण एक्झाम्पलचं फर्स्ट ऑफ ऑल सोल्युशन बघूयात. आता या एक्झाम्पलमध्ये आपण फर्स्ट मेथडने आधी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आपली फर्स्ट मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. फर्स्ट अकाउंट आपण प्रिपेअर करत आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपल्याला जे आता एक्झाम्पल दिलेलं आहे, त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 1/4/19 म्हणजेच त्यांचं या दोन्ही पार्टनरचं आपल्याला काय दिलेलं आहे? ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्स दिला आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काय करतो? त्यांचा ओपनिंग बॅलन्स मेन्शन करतो.
म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आनंदचा किती दिलेला आहे? 60,000. आनंदच्या कॉलममध्ये घेऊयात 60,000. आणि भारतचा किती दिलेला आहे? भारतचा 30,000 दिलेला आहे, म्हणून भारतच्या कॉलममध्ये घेऊयात 30,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आपण फर्स्ट मेथडमध्ये फक्त या अकाउंटमध्ये काय करतो, त्यांचं जे कॅपिटल दिलेलं आहे फक्त त्या कॅपिटलचं ट्रान्झॅक्शन आपण इथे काय करतो, रेकॉर्ड करतो. त्यामुळे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्या दोघांचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. किती दिलेला आहे? 60,000 आणि 30,000. ते आपण इथे मेन्शन केलेलं आहे. आता हे अकाउंट आपण क्लोज करून घेऊया. बोथ साईड टॅली करू. हे अकाउंट कितीने होतं? आनंदचं 60,000ने, 60,000 आणि भारतचं किती? 30,000. फरक आपला डेबिट साईडला आहे, म्हणून डेबिट साईडला आपण काय लिहिणार इथे? टू बॅलन्स कॅरी डाऊन, टू बॅलन्स कॅरी डाऊन. भरतचं किती, सॉरी आनंदचं किती आहे? 60,000 आणि भरतचं किती आहे? 30,000. आता या वर्षीचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो तो नेक्स्ट इयरचा काय असतो? ओपनिंग बॅलन्स असतो. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती येणार? सेम 60,000 आणि 30,000, 60,000 आणि 30,000. म्हणजे अशा प्रकारे हे फर्स्ट अकाउंट आपण इथे कॅपिटलचं प्रिपेअर केलेलं आहे. आता फर्स्ट मेथडमधलं आपण सेकंड अकाउंट बघूयात, पार्टनर्स करंट अकाउंट. आता पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये आता जे आपण कॅपिटलचं ट्रान्झॅक्शन बघितलं होतं ते ट्रान्झॅक्शन सोडून इतर जे सगळे ट्रान्झॅक्शन असतात ते आपण पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये काय करतो? रेकॉर्ड करतो. नेक्स्ट आहे आपल्याला नेक्स्ट काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे? ड्रॉइंग्स आर ₹12,000 अँड ₹10,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आनंद आणि भारतनी ड्रॉइंग्सची अमाऊंट किती सांगितलेली आहे? आनंदची 12,000 आणि भरतची किती सांगितलेली आहे? 10,000. मग पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये आनंदने किती ड्रॉइंग घेतलेला आहे? 12,000 आणि भरतनं किती घेतलेला आहे? 10,000. ड्रॉइंग्स म्हणजे त्यांनी जे कॅपिटल म्हणून फर्ममध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्या बॅलन्समधून त्यांनी हे ड्रॉइंग काय केलेलं आहे? विथड्रॉ केलेलं आहे, की ज्यामुळे त्यांचा तो बॅलन्स कमी झाला. म्हणजे ड्रॉइंग घेतलं म्हणजे तो पार्टनरचा लॉस असणार आहे. म्हणून पार्टनर्सचा लॉस असेल तर ते आपण कुठे मेन्शन करतो? जे पार्टनर्सचे लॉस एक्सपेन्सेस असतात ते आपण डेबिट साईडला मेन्शन करतो आणि त्याचे जे इन्कम अँड गेन्स असतात ते आपण क्रेडिट साईडला मेन्शन करतो. त्यामुळे ड्रॉइंग्स हा पार्टनरचा लॉस असल्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार टू ड्रॉइंग्स अकाउंट, टू ड्रॉइंग्स अकाउंट. आनंदचं किती ड्रॉइंग आहे? 12,000, म्हणून आनंदच्या कॉलममध्ये घेतलं 12,000 आणि भरतचं किती आहे? 10,000, म्हणून भरतच्या कॉलममध्ये घेतलं आपण 10,000. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट बघूया आपण. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? ॲज पर दी ॲग्रीमेंट पार्टनर्स आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलवर किती % इंटरेस्ट चार्ज केलेला आहे? 10% चार्ज केलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग वर्किंग नोटमध्ये घेऊया आपण. वर्किंग नोट, वर्किंग नोट. फर्स्ट वर्किंग नोट घेऊया, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. फर्स्ट ऑफ ऑल आपण आनंदचं किती आहे ते काढूयात. आता जे आनंद आहे, आनंदचं कॅपिटल किती आहे? 60,000 आहे, म्हणून 60,000 किती % चार्ज करायचं आहे? 10%, म्हणून 10 डिवायडेड बाय 100. 60,000 गुणिले 10/100 किती येणार? 6,000. त्याचप्रमाणे भारतचं बघूयात. भारतचं कॅपिटल किती आहे? 30,000 आहे आणि त्याच्यावर पण 10% आपल्याला चार्ज करायचं आहे, म्हणून गुणिले 10/100 केलं. 30,000 गुणिले 10/100 केल्यावर किती येणार? 3,000. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आनंदचं किती आलं? 6,000 आणि भरतचं किती आलं? 3,000. म्हणजे कॅपिटलवर त्यांना इंटरेस्ट मिळालं म्हणजे हे त्याचं इन्कम असणार आहे. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आपण बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. आनंदचं किती आलेलं? 6,000, इथे 6,000 घेऊया. भरतचं किती आलं? 3,000, इथे 3,000 घेऊया.
त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट बघू आपण काय दिलेलं आहे आपल्याला. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज टू बी चार्ज ॲट 12% पर ॲनम. ड्रॉइंगवर इंटरेस्ट किती चार्ज करायला सांगितलेला आहे? 12% चार्ज करायला सांगितलेलं आहे. मग वर्किंग नोट घेऊया पुन्हा. नेक्स्ट पेज घेऊ. वर्किंग नोट सेकंड, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. फर्स्ट पार्टनर आपलं कोण आहे? आनंद. आनंदने किती ड्रॉइंग घेतलेला आहे? 12,000. म्हणून इथे 12,000 गुणिले आपल्याला किती % चार्ज करायचा आहे? 12%, म्हणून 12/100. आता तिथे पर ॲनम म्हटलेलं आहे. आपण या फर्स्ट टॉपिकमध्ये प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 हा पार्ट बघितलेला आहे. या ॲक्टमध्ये आपल्याला सेकंड प्रोव्हिजन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सबद्दल सांगितलेली आहे. त्या प्रोव्हिजनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? जर प्रॉब्लेममध्ये आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या वेळेस जे इन्फॉर्मेशन दिली जाते त्या इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्समध्ये जर आपल्याकडे त्या प्रॉब्लेममध्ये डेट मेन्शन केली नसेल तर त्या इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सवर जे इंटरेस्ट चार्ज केलं जाईल ते फक्त 6 महिन्याचं चार्ज करायचं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे त्या तरतुदीमध्ये त्या प्रोव्हिजनमध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या वेळेस जर तिथं डेट मेन्शन केली नसेल तर ड्रॉइंग्सवर इंटरेस्ट चार्ज करताना हे किती महिन्याचं करायचं? 6 महिन्याचं चार्ज करायचं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून इथे आपण काय करणार? 6/12, कारण आपण याच्यावर 6 महिन्याचं इंटरेस्ट हे चार्ज करणार आहे, कारण या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इथे डेट मेन्शन केली नाही. म्हणून 12,000 गुणिले 12/100 गुणिले 6/12 किती येणार? कॅल्क्युलेशन केलं तर 720 रुपये येतात. त्याचप्रमाणे आपण भरतचं कॅल्क्युलेट करूया. भरतचं किती ड्रॉइंग आहे? 10,000 आहे. सेम 12% चार्ज करायचं आहे आणि 6 महिन्याचं. म्हणून 10,000 गुणिले 12/100 गुणिले 6/12 केल्यावर किती येतं? 600 रुपये येतात. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपलं किती आलेलं आहे? 720 आणि 600 आलेलं आहे. आता जे पार्टनर्सने जे ड्रॉइंग्स घेतलेलं होतं त्यावर फर्मने इंटरेस्ट चार्ज केलेला आहे. म्हणजे हे जे पैसे आहेत ते पार्टनर्सला द्यावे लागतात की ज्यामुळे ते पार्टनर्सचा लॉस आहे. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आनंदचं किती आहे? 720 आणि भरतचं किती आहे? 600. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट बघूयात. पुढे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे? आनंद गेट सॅलरी ऑफ ₹2,500 पर मंथ. आनंदला किती सॅलरी भेटली आहे? 2,500 सॅलरी त्याला मिळालेली आहे. ते प्रत्येक महिन्याला, म्हणजे प्रत्येक महिन्याला त्याला 2,500 सॅलरी मिळते. तर वर्षाची किती? मग आपण इथे वर्किंग नोटमध्ये घेऊयात. थर्ड वर्किंग नोट घेऊया. सॅलरी 2,500 मिळते प्रत्येक महिन्याला. तर 12 महिन्याचे किती येणार? म्हणून 2,500 गुणिले 12 केलं तर कॅल्क्युलेशन आपलं किती येणार आहे? 30,000. 30,000 कॅल्क्युलेशन आलं. आता पार्टनर्सला सॅलरी मिळाली म्हणजे पार्टनर्सचा इन्कम असणार आहे. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार बाय सॅलरीज अकाउंट. कुणाला मिळाले ही सॅलरी? आनंदला. म्हणून आनंदच्या कॉलममध्ये येणार 30,000 आणि भरतच्या कॉलममध्ये नील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय दिलेला आहे? अँड भरत इज इनटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स विच ₹5 लाख. म्हणजे जे नेट सेल्स दिलेलं आहे 5 लाख त्याच्यावर कमिशन किती % दिलं आहे म्हणून सांगितलेलं आहे? 3% दिलेलं आहे. मग कॅल्क्युलेशन करूयात. नेक्स्ट वर्किंग नोट घेऊयात. कमिशन टू भारत इज इक्वल टू किती नेट सेल्स आहे ते? 5 लाख आणि त्याच्यावर 3% म्हणजे 3 गुणिले 100 म्हणून 5 लाख गुणिले 3/100 केलं तर किती येणार? 15,000. म्हणजे
भरत या पार्टनरला किती कमिशन मिळालं? 15,000 कमिशन मिळालं म्हणजे त्याचं इन्कम आहे, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेऊया बाय कमिशन अकाउंट. बाय कमिशन अकाउंट. बाय कमिशन अकाउंट किती? 15,000. म्हणून आनंदच्या कॉलममध्ये नील आणि भरतच्या कॉलममध्ये 15,000. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूयात. द फर्म्स प्रॉफिट इज ₹60,000. इथे फर्मला किती प्रॉफिट झाले आहे म्हणून सांगितलेलं आहे? 60,000 प्रॉफिट झाले आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे फर्मला प्रॉफिट 60,000 झालेला आहे आणि त्यामध्ये या दोन्ही पार्टनरचा जो शेअर असेल त्या शेअरनुसार त्यांना ते प्रॉफिट काय करायचं आहे? डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता दोन्ही पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती दिलेला आहे? 2:3 दिलेला आहे. मग त्यानुसार आपण डिस्ट्रीब्यूट करूयात. आधी वर्किंग नोटमध्ये घेऊयात. नेक्स्ट वर्किंग नोट. डिस्ट्रीब्यूशन ऑफ प्रॉफिट. डिस्ट्रीब्यूशन ऑफ प्रॉफिट किती आहे? प्रॉफिट 60,000 ₹60,000 आणि कोणत्या रेशोप्रमाणे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे? 2:3. मग फर्स्ट पार्टनर आहे आपला आनंद. मग आनंद घेऊया. 60,000 गुणिले त्याचा रेशो किती? आनंदचा 2 आहे आणि भरतचा 3 आणि 2 आणि 3 किती झाले? 5. म्हणून 2/5. मग 60,000 गुणिले 2/5 केलं तर किती येणार? 24,000 प्रॉफिट येणार याला. आणि भरतचा 60,000 गुणिले 3/5. मग 60,000 गुणिले 3/5 केलं तर भरतला किती प्रॉफिट मिळणार? 36,000. आता प्रॉफिट मिळाला म्हणजे पार्टनर्सचा फायदा आहे, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट झाला आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट म्हणूयात. आनंदला किती झालेला आहे? 24,000 आणि भरतला किती झालेला आहे? 36,000. म्हणजे प्रॉब्लेममधले सगळे आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली होती ती आपण सगळी बघितलेली आहे. आता हे अकाउंट आपण क्लोज करूया. आपली क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. आनंदची टोटल घेऊयात. 6,000 प्लस 30,000 प्लस 24,000 किती टोटल येणार? 60,000. 60,000. भरतचं 3,000 प्लस 15,000 प्लस 36,000 किती येणार? 54,000. 54,000. 60,000 मधून 12,000 आणि 720 लेस केले तर किती येतं? 47,280. आणि 54,000 मधून 10,000 आणि 600 लेस केले तर किती येतं? 43,400. मग हा आपला काय आहे? बॅलन्स कॅरी डाऊन आहे. म्हणून टू बॅलन्स कॅरी डाऊन आपला किती आला? 47,280 आणि 43,400 आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण फर्स्ट मेथड जी बघितली फिक्स्ड कॅपिटल मेथड, यामध्ये आपण 2 अकाउंट प्रिपेअर केले, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. तर आपल्याला आता यामध्ये सेकंड मेथडनी आपल्याला हे अकाउंट परत प्रिपेअर करायचं आहे, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. यामध्ये आपण फक्त एकच अकाउंट प्रिपेअर करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर त्या मेथडने आपण हे ट्रान्झॅक्शन करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक्झाम्पलमध्ये आनंद आणि भरत या दोन्ही पार्टनरचा ओपनिंग बॅलन्स दिला होता, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार बाय बॅलन्स कॅरी डाऊन. बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती होता? आनंदचा 60,000 म्हणून इथे 60,000 घेतलं आणि भरतचा होता 30,000 म्हणून इथे 30,000 घेतलं. त्यानंतर पुढे आपल्याला त्या दोघांचं ड्रॉइंग दिलं होतं. ड्रॉइंग म्हणजे हा पार्टनरचा लॉस असतो, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्ज अकाउंट. टू ड्रॉइंग्ज अकाउंट. आनंदचं किती होतं? 12,000 आणि भरतचं किती होतं? 10,000. त्यानंतर या दोन्ही पार्टनर्सला काय इंटरेस्ट चार्ज केलं होतं त्यांच्या कॅपिटलवर? 10%. आता इंटरेस्ट चार्ज केलं म्हणजे हे पार्टनरचे इन्कम आहे, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, की ज्याची वर्किंग नोट आपण फर्स्ट मेथडलाच बघितली होती. किती आहे? आनंदचा 6,000 आणि भरतचा 3,000 सॉरी. त्याप्रमाणे घेऊया आनंदचं 6,000 आणि भरतचं घेऊया 3,000. त्यानंतर ड्रॉइंग्स चार्ज, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सवर किती % चार्ज केलं होतं? 12% चार्ज केलं होतं, की ज्यामध्ये आपण ती दुसरी वर्किंग नोट बघितली होती.
की आनंदचं किती ड्रॉइंग आलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 720 आणि भरतचं आलं 600. त्यामुळे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा पार्टनरचा लॉस आहे, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती 720 आणि 600. 720 आणि 600. त्यानंतरनं आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं की ड्रॉइंग्स नंतरनं आनंदला सॅलरी दिलेली होती 2500 पर मंथ. सॅलरी भेटली म्हणजे पार्टनरचा इन्कम आहे, म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरीज अकाउंट की ज्याची पण आपण वर्किंग नोट तयार केलेली होती. 2500 महिन्याला, तर 12 महिन्याला किती मिळणार 30,000, म्हणून आनंदच्या कॉलममध्ये 30,000. आणि त्याचप्रमाणे कमिशन हे भारतला दिलं होतं, म्हणून बाय कमिशन अकाउंट किती वर्किंग नोटमध्ये आपण कमिशन काढलेलं आहे 15,000, म्हणून भरतच्या कॉलममध्ये घेतलं 15,000. आणि त्यानंतर फर्मला प्रॉफिट झालं आणि ते प्रॉफिट काय डिस्ट्रीब्यूट केलं. प्रॉफिट असल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट असल्यामुळे इन ब्रॅकेट आपण प्रॉफिट मेन्शन केलं. आनंदचा किती प्रॉफिट मिळाला, आनंदला त्यांच्या शेअरप्रमाणे 24,000 आणि भरतला किती मिळाला 36,000, म्हणून आनंदच्या कॉलममध्ये 24,000 आणि भरतच्या कॉलममध्ये 36,000. मग आता हे अकाउंट आपण क्लोज करून घेऊयात. आपण क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. आनंदच्या कॉलमची टोटल बघूयात. 60,000, 6,000, 30,000 आणि 24,000. किती टोटल येते 1,20,000. किती 1,20,000. 1,20,000 मधून 12,000 आणि 720 लेस केले तर किती येणार 1,07,280. 1,07,280. क्रेडिट साईडची टोटल घेऊयात. भरतची 30,000 प्लस 3,000 प्लस 15,000 प्लस 36,000 किती येणार 84,000 टोटल येणार. 84,000 टोटल येणार. 84,000 मधून 10,000 आणि आपण 600 लेस केलं तर किती येणार 73,400. 73,400. हा जो डिफरन्स आहे ते आपण काय म्हणून मेन्शन करणार टू बॅलन्स कॅरी डाऊन. म्हणजे अशा प्रकारे आपण जी सेकंड मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, या मेथडनुसार आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण इथं प्रिपेअर केलेलं आहे. त्यामुळे या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे प्रिपेअर करायचं होतं पण 2 मेथडने. त्यामुळे फर्स्ट मेथडने आपण जी आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड, त्या मेथडने आपण 2 अकाउंट प्रिपेअर केलेले आहेत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. त्यानुसार हे सोल्युशन बघितलेलं आहे. आणि सेकंड मेथडने सुद्धा हे कॅपिटल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण प्रिपेअर केलेला आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेकंड मेथडने. म्हणजे अशा प्रकारे आपण या एक्झाम्पलमध्ये दोन्ही मेथडने आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे प्रिपेअर केलेला आहे. अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेमचं इथे सोल्युशन बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थँक्यू फॉर लिसनिंग मी.